कालच्या निकालानंतर काँग्रेस पक्षानं हिंदू टेरर किंवा भगवा आतंकवाद अशा प्रकारचं नरेटिव्ह तयार केलेलं हे बस्ट झालेलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आपल्याला कल्पना असेल 1990च्या दशकाच्या शेवटच्या भागामध्ये आणि साधारणतः 2000च्या सुरुवातीला संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना घडल्या. अमेरिका, युरोपमध्ये दहशतवादाच्या घटना घडल्या. भारतात तर त्या घडतच होत्या. त्यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे हे पाकिस्तानपर्यंत होते. त्यातून इस्लामिक टेररिझमचा नरेटिव्ह तयार झालं होतं. ते भारतानं तयार केलेलं नव्हतं, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 2008 सालचं षडयंत्र आता सर्वांच्या समोर उघड झालंय. त्यावेळच्या सरकारनं मतांच्या राजकारणासाठी हिंदू टेरर, भगवा दहशतवाद हे शब्द तयार केले. तुम्हाला ती वेळ माहीत असेल ज्यावेळी संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना घडत होत्या. एका प्रकारे इस्लामिक दहशतवाद चर्चेचा विषय ठरला होता. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की भारत या नरेटिव्हचा आपल्या वोट बँकेवर परिणाम होतोय. कुणीच सर्व मुस्लिमांना दहशतवादी ठरवलं नव्हतं, पण तरी देखील या ठिकाणी सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं षडयंत्र UAनं रचलं होतं. हिंदू दहशतवाद हा शब्द तयार केला गेला, अशी टीका देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस यांच्यावर केली आहे.